तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज, सद्गुरु जोग महाराज की जय. आणि सृजलिया भूताते मीची धरी, सकळा जीवनही मीची अवधारी. शेखी सर्वाते या संहारी, तेव्हा मृत्यूही मीची. भगवंताच्या कृपेने, सर्व संतांच्या आशीर्वादाने, पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबारायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये वारकरी शिक्षण संस्था आणि आळंदी देवस्थान यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारे सर्व भाविक भक्त, श्रोते, सज्जन, माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा या ठिकाणी करायची आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि तो गीतेचा उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आपल्याला सुलभ रीतीने सांगितलेला आहे. 10व्या अध्यायातला आपला विषय सुरू आहे. काल आपण 10व्या अध्यायातील 34वा श्लोक पाहिलेला आहे. त्याच्या ओव्या आज आपल्याला पाहायच्या. भगवान परमात्म्याच्या विभूती या ठिकाणी भगवान परमात्म्याने सांगितलेल्या आहेत. भगवंताचं ध्यान करत असताना कुठे कुठे आपल्याला भगवंताचं ध्यान करता येतं, कुठे कुठे भगवंताचं चिंतन करता येतं, कुठेतरी एका ठिकाणी आपलं मन स्थिर करून मन एकाग्र झालं की मग पुढे भगवान परमात्म्याचं ज्ञान होतं किंवा साक्षात्कार होतो आणि सर्वत्र भगवंताची प्रतीती येते. पण सर्वत्र भगवंताची प्रतीती येण्याकरता अगोदर सुरुवात जी करावी लागते, कुठेतरी विशेष ठिकाणी ध्यान करावं लागतं आणि त्या ध्यानाकरता जसं ज्याचं अंतःकरण असेल त्याच्याकरता वेगवेगळ्या विभूती भगवंताने सांगितल्या. किंबहुना सर्वच ठिकाणी मी आहे, सर्व काळात, सर्व वस्तूत, सर्व व्यक्ती आणि सर्व अवस्था. कोणत्याही काळामध्ये आपल्याला भगवंताचं दर्शन घेता आलं पाहिजे. भगवान परमात्मा जर सगळीकडेच आहे तर मग सर्व ठिकाणी आपल्याला भगवंताचं दर्शन का होत नाही? कारण आपलं ज्ञान कमी पडतं. आपल्या ज्ञानाला मर्यादा आहेत. ते ज्यावेळेस आपल्याला यथार्थ ज्ञान होईल त्यावेळेस मात्र आपल्याला आपल्या सगळ्या क्रिया न करिता पांडवा भजन झाले, आगा जे तुला मी आघवा, ते चित्तुक तयाची सद्भावा, तरी न करता पांडवा भजन झाले. भगवान म्हणतात जेवढा मी आहे तेवढा त्यांचा भाव झाला, तेवढं त्यांचं ज्ञान झालं. त्यामुळं आता त्यांनी भजन केलं नाही तरी त्यांचं भजन होतं, त्यांनी भजन नाही केलं तरी त्यांचं भजन चालू आहे आणि आपलं भजन केलं तरी भजन होत नाही. ते प्रवचनात नसले तरी त्यांचं प्रवचन चालू आहे आणि आपण प्रवचनात असलो तरी आपण प्रवचनात नाही. का बरं हा फरक झाला? कारण त्यांनी परमात्म्याला जाणलं आणि त्याचा परिणाम असा झाला, तो करी ते तुली पूजा, तो कल्पी तो जप माझा, तयाची निद्रा ते कपी ध्वजा समाधी माझी. म्हणून अशा प्रकारे बोध होण्याकरता, भगवंताचं ज्ञान होण्याकरता सगळ्या अवस्था ज्या आहेत त्या अवस्थेमध्ये मृत्यू ही एक अवस्था आहे. जसं जीवन ही एक अवस्था आहे. जीवन जगत असताना जसं जागृती, स्वप्न, सुषुप्ती, समाधी, मूर्छा, या अवस्था आहेत, स्थिती आहे.
आता कोणती अवस्था चालू आहे? जागृती चालू आहे लौकिक दृष्टीने. काही काहींची सुषुप्ती चालू असेल. आपण रात्री गाढ झोपतो तो सुषुप्ती अवस्था आहे. झोपेतून आपल्याला स्वप्न पडतं, स्वप्नावस्था आहे. गाढ झोपेमध्ये आपल्याला काय कळतं का? म्हणजे त्या ठिकाणी सगळ्या गोष्टींचा अभाव होऊन जातो. आता सगळ्या गोष्टींचा भाव आहे. डोळ्याला दिसतंय, कानाला ऐकू येतंय, त्वचेला स्पर्श होतोय, मी बोलतोय तुम्ही ऐकताय, तुम्ही बोलता मी ऐकतो, मी पाहतो तुम्ही पाहता. पण गाढ झोपेमध्ये काय? सगळी इंद्रिय, सगळं मन त्या अज्ञानात लीन होऊन जातं. पण तिथे सुद्धा अभावाचं ज्ञान होतं. मी काही जाणत नव्हतो आणि सुखाने झोपलो होतो हे ज्ञान तिथे असतं. हे जागं झाल्यानंतर मनुष्य सांगतो. ही जशी अवस्था आहे सुषुप्तीत, तशाच प्रकारची एक मृत्यू नावाची अवस्था आहे. फक्त इथे काय होतं, तात्पुरती आपल्याला या देहाची विस्मृती होते. आपण संध्याकाळी झोपलो की आपण काय करतो, हळूहळू आपल्याला झोप येते. कशी येते काही सांगता येत नाही. आपलं त्या दिवशीचं प्रारब्ध कर्म फल देण्याकरता जे उन्मुख असतं ते संपलं की मग झोप येते. एखाद दिवशी 9 वाजता येते, एखाद दिवशी 10 वाजता, एखाद दिवशी 1 वाजले तर येतच नाही. समजायचं त्या दिवशी अजून कर्म संपलेलं नाही. आणि मग झोप आपल्याला येते. आपल्याला झोप आल्यानंतर मग या देहाला आपण विसरतो, तात्पुरतं विसरतो. देह तादात्म्य आहे का झोपेमध्ये? एखाद्या माणसाला जर तुम्ही जाऊन झोपलेल्या माणसाला गालात चापट मारली, तो काय म्हणतो का? फक्त उठेल अशी मारायची नाही. काही झालं तरी काहीच म्हणत नाही. दिवसा मात्र म्हणतो माझ्याकडं असं बघितलं आणि माझ्याकडे तसं बघितलं. ते देह तादात्म्य असतं. मग गाढ झोपेमध्ये या देहाची तात्पुरती विस्मृती होते. परंतु मृत्यू म्हणजे तरी काय? या देहाची आत्यंतिक विस्मृती आणि कुठल्या तरी नवीन देहाचं तादात्म्य. या देहात असताना जीवाला मरताना तो कुठल्या तरी नवीन देहाचं तादात्म्य करतो आणि या देहाची आत्यंतिक विस्मृती होऊन जाते. किंवा भागवतात असं सांगितलं, ती हरभऱ्यावर आळी असते बघा, पुढचं टेकवते आणि मागचं उचलते, मग पुढचं टेकवते. तसं जीव पुढचं टेकवतो आणि मग मागचं उचलतो. खरं आहे ना? हां, टेकू नका आता फक्त. या देहाची आत्यंतिक विस्मृती का होते? कारण या देहामध्ये, या शरीरामध्ये आभास ग्रहण करण्याची जी योग्यता आहे ती संपते. जीव म्हणजे तरी काय? या शरीरामध्ये अंतःकरण आहे आणि त्या अंतःकरणामध्ये चैतन्य सगळीकडेच आहे. चैतन्याचा आभास ग्रहण करण्याची क्षमता आहे. प्रारब्ध जोपर्यंत आहे तोपर्यंत ती क्षमता राहते. प्रारब्ध संपलं की आभास ग्रहण करण्याची क्षमता संपली. इथे आभास पडत नाही. मग ते सूक्ष्म शरीर कुठलं तरी दुसरं स्थूल शरीर शोधतं. ही मृत्यू अवस्था. मला एवढंच सांगायचं आहे, मृत्यू म्हणजे काय? या देहाची आत्यंतिक विस्मृती होणं. पण भगवान म्हणतात ही आत्यंतिक विस्मृती ही सुद्धा चांगली आहे आणि ती माझी विभूती आहे. आपण काल खूप विस्ताराने बोललो, त्यामुळे मी आज बोलणार नाही. म्हणजे मृत्यूला सुद्धा तुम्ही घाबरू नका. आपल्याला मृत्यू येणार आहे म्हणजे आपण भगवंताला भेटायला चाललो आहे अशी भावना ठेवा. अर्ध तुमचं मृत्यूचं दुःख जाईल. पण मनुष्य घाबरून जातो, माझं काय होईल, कुठं जाईल, काय. मागं केलेलं सगळं पाप कल्पना उभ्या राहतात सगळ्या. त्या सगळ्या कल्पना सोडून अशी भावना जर केली, नाही मला देवाला भेटायला जायचं आहे, माझा आनंदाचा क्षण आहे, तर तो आपला मृत्यूसुद्धा शेवटचा दिस गोड व्हावा, गोड होईल तो. अहो ते भगतसिंग, सुखदेव, राजगुरू त्यांना फाशी दिली म्हणतात.
तर ते फाशी देत असताना फाशीची शिक्षा झाली आणि त्या 1 महिन्यात त्यांचं वजन वाढलं. आता फाशीची शिक्षा सांगितल्यानंतर 1 महिन्याने वजन कमी व्हायला पाहिजे का वाढायला पाहिजे? वाढायला पाहिजे का? वाळून जाईल मनुष्य, काय काय भीतीनेच मरून जातात. त्यांचं वजन वाढलं. त्यांना विचारलं, का हो तुम्हाला फाशीची शिक्षा आली, तुमचं वजन का वाढलं? ते म्हणले, मरणार म्हणजे काय, तुम्हाला मरण म्हणजे काय कळत नाही, म्हणून तुम्हाला भीती वाटते. आम्हाला काय, हे शरीर आता जुनं झालंच होतं, 16 वर्षाचं, 18 वर्षाचं, 20 वर्षाचं. आता हे शरीर पडेल आणि नवीन शरीर घेऊन परत भारत मातेची सेवा करण्याकरता येऊ, याचा आनंद झाला म्हणून वजन वाढलं. हे बोलणं सोपं आहे. हां, दुःख से घटे शरीर. कशाकरता सांगायचं? मृत्यू माझी विभूती आहे म्हणून. आणि सृजिलिया भूताते मीची धरी. ही जी काही उत्पन्न झालेली सगळी सृष्टी आहे, प्राणी मात्र आहेत, त्यांना धारणकरण करणारं कोण आहे? उत्पन्न करणारं कोण आहे? मीच आहे. धाताहम विश्वतो मुख. त्यांचा उत्पन्न करणारा मीच आहे. पुन्हा सकळा जीवनही मीची अवधारी. त्या सगळ्यांचं जीवन कोण आहे? मला जर काढलं तर भूत राहतील का? सृष्टी राहील का? नाही राहणार. कारण सृष्टीमध्ये जे चैतन्य आहे ते परमात्म्याचं आहे. चाले हे शरीर कोण बोलविते, हां, देखावी ऐकावी एक नारायण. चुकू नको. सृष्टीमध्ये सर्व काही भगवान परमात्म्यामुळेच आहे. जसं पंखा चालू आहे मागे, लाईट काढून घेतली तर नाही, म्हटले भारीतला पंखा आहे. किती भारीतला पंखा असू द्या, लाईट नसल्यावर काय करील? तसं किती चांगलं शरीर असू द्या, चैतन्य नाही. अंग गोरे आणि तरुणी परी लेले आहे लेणे, एकलेनी प्राणे सांडीजे जेवी. काही त्याचा उपयोग नाही. म्हणून भगवान म्हणतात, सकळा जीवनही मीच अवधारी आणि शेखी सर्वाते या संवारी. उत्पन्न करणारा मीच, जगवणारा मीच. म्हणजे या सृष्टीच्या रूपाने जे काय उत्पन्न झालं आहे त्यांचा धारण करणारा, ह्यांना जो धारण करतो ती माझी विभूती आहे. कोणी असा अभिमान धारण करू नये, मी सगळ्यांना धारण करतो, मी आहे म्हणून घर चाललं आहे. आमचे वैकुंठवासी गुरुवारी वैद्यबाबा म्हणायचे, तू जाऊन बघ, ह्याच्यापेक्षा चांगलं चालेल. मी आहे म्हणून तुम्ही चांगलं चुंगलं खाता, तू जाऊन बघ, ह्याच्यापेक्षा चांगलं खातील. अभिमान माणसाला निर्माण होतो, परंतु अभिमान धारण करण्याचं काही गरज नाही. भगवान सगळ्यांचं करणार आहे. निमित्त आपण असतो. म्हणून झालिया भूता ते मीचे धरी, सकळा जीवनही मीचे अवधारी. सगळ्यांचं जीवन चालवणारा सुद्धा कोण आहे? परमात्मा आहे. आपण निमित्त मात्र असतो. कोण कोणाला जीवन देतो किंवा याने मला जीवनदान दिलं, त्याने मला जीवनदान, नाही. देवानेच आपल्याला निमित्त केलं. हां, हो हो, बर. शेखी सर्वाते संहारी. आणि शेवटी हे जे निर्माण झालंय त्याचा संहार सुद्धा. बर. शेकी सर्वाते मी संहारी, आहे की नाही? सगळ्यांचा संहार करून टाकतो. म्हणजे उत्पत्तीच्या रूपाने माझं ध्यान करू शकता, हे जीवन चाललंय तेव्हा माझं ध्यान करू शकता, आणि शेवटी संपतंय तेव्हा ती सुद्धा माझीच विभूती आहे. जन्म माझीच विभूती आहे, उत्पत्ती माझीच विभूती आहे, स्थिती माझीच विभूती आहे, आणि लयसुद्धा. उत्पत्ती झाली तरी परमात्म्यामुळेच झाली समजायचं. स्थिती राहिलेली आहे, सगळं आपल्या जीवनात आलं आहे, सगळं काय मिळालं आहे, परमात्म्याचंच कृपा आहे. गेलं, संपलं, देवाचीच कृपा आहे, देवाचीच लीला आहे, देवाची विभूती आहे.
परमात्म्याचं दर्शन आपल्याला या सगळ्या बाबतीत करता येतं, तेव्हा मृत्यूही मीची, म्हणून मृत्यूच्या रूपाने मीच आहे. आणि श्रीगणाच्या पैकी माझ्या विभूती 7 आनिकी त्या ऐक कवतिकी सांगी जतील. आतापर्यंत ज्या विभूती सांगितल्या बहुतेक पुरुषगणातल्या सांगितल्या. नावं जी आहेत ती सगळी पुरुषवाचक नावं आली. पण आता स्त्रीगणामध्ये स्त्री विभागातल्या मी काही तुम्हाला विभूती सांगतो. स्त्रीगणांच्या पैकी माझ्या विभूती 7 आनिकी, आणखीन 7 विभूती सांगणार आहेत भगवान. त्या ऐक कवतिकी सांगी जेतील. सहज मी तुला सांगणार, लिलेने सांगणार आहे. मला काही सांगायला तुला काही फार परिश्रम पडणार नाहीत. तू त्या ठिकाणी या सगळ्या विभूती ऐक. कोणत्या कोणत्या त्या विभूती आहेत? तरी नित्य नवी जे कीर्ती, अर्जुना ते माझी मूर्ती, आणि औदार्यशी जे संपत्ती तेही मीची जाणे. किती विभूती सांगितल्या या ओळीमध्ये? 2 सांगितल्या. श्लोकामध्ये 2 सांगितल्या. कोणत्या कोणत्या? कीर्ती आणि श्री म्हणजे लक्ष्मी. काल आपण पाहिल्या 7. पहिली कीर्ती होती, दुसरी लक्ष्मी आहे. पण ज्ञानेश्वर महाराजांनी कीर्तीलाही विशेषण दिलं आहे आणि लक्ष्मीला कोणती कीर्ती नाही. नाही तर काही काहींची कीर्ती असते, म्हटले आपल्यासारखा भांडायला कोणी दुसरा नाही, आपल्यासारखा शिव्याच कोणी देऊ शकत नाही, आहे त्याची कीर्ती. रावणाची कीर्ती आहे, पण काय त्या त्याला कीर्ती नाही म्हणायचं, अपकीर्ती. काही लोकांची कीर्ती आहे. उदाहरणार्थ कर्ण महाराजांची कीर्ती आहे. कशामध्ये? दानामध्ये. त्या कर्णाकडे दान घेण्याकरता असं म्हणतात कोणीतरी मनुष्य आला, गरीब मनुष्य, आणि कर्ण दाढी करायला बसलेला होता. ते सोन्याची वाटी कर्णाने डाव्या हाताने उचलून तशीच दिली. तो नावी दाढी करणारी जे होते ते म्हणायला लागले, अहो थांबा, तुम्ही अशौच अवस्थेमध्ये असतात, अशौच अवस्थेमध्ये दान माणसाने करू नये, स्वच्छ झालं पाहिजे, आंघोळ केली पाहिजे, मग दान केलं पाहिजे. तो म्हटला, तोपर्यंत जगलो तर, मेलोच तर राहून जाईल ना हे दान, म्हणून शुभस्य शीघ्रम, मी लगेच त्याला देऊन टाकलं. दानामध्ये ही कीर्ती आहे. पण या ठिकाणी ज्ञानोबा सांगतात, तरी नित्य नवी जे कीर्ती. कीर्ती पाहिजे, पण कशी पाहिजे? नित्य पाहिजे आणि नवी पाहिजे. नित्य कीर्ती आणि नित्य नवी, नित्य नूतन कीर्ती पाहिजे. कर्ण महाराजांची कीर्ती दानामध्ये आहे ती कीर्ती, पण ती नित्य नूतन आहे का? वाढते का? आज मी कर्णाचं उदाहरण सांगितलं, परत तुम्हाला कर्णाचं उद्या सांगितलं, परत 13वाही तेच सांगितलं. तुम्ही म्हणाल महाराज बाद झालं ते कर्णाचं, आता दुसरं काय तर नवीन सांगा. पण मी ज्ञानेश्वर महाराजांचे चरित्र सांगायला लागलो, तेच सांगितलं. तुम्ही काय म्हणणार? सांगा सांगा. का? त्यांची कीर्ती ऐशी चराचरी नित्य नूतन आहे. किती जरी कीर्ती ऐकली तरी ती ऐकाविषयीच वाटते, तृप्ती होत नाही. संतांची कीर्ती जी अशी आहे ती नित्य नूतन आहे. तैसे नित्य काय? देवी जैसे का स्वरूप तुझे, ते तर हरू म्हणे नेने जे. देवी जैसे का स्वरूप तैसे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. जशी गीता नित्य नूतन आहे, किती वर्ष जरी आपण गीता ऐकत राहिलो, वाचत राहिलो, रोज वाचलं तरी आपल्याला त्यात काहीतरी नवीन नवीन बोध होतो, नवीन नवीन आनंद मिळतो. तसं संतांची कीर्ती जी आहे ती नित्य नूतन आनंद देणारी आहे, कधीही न संपणारी कीर्ती आहे. काय? जोवरी चंद्र सूर्य तोवरी कीर्ती घट स्थिरू. काय प्रमाण आहे? हा काय?
जोवरी चंद्र सूर्य बाळछंदातलं आहे काय, समाधीतलं आहे? हां, निवृत्ती सखा माझा दीनदयाळू श्री गुरु अलंकापुरी स्थापियेले दिधला विठ्ठल उच्चारू जोवरी चंद्र सूर्य तोवरी कीर्ती घट स्थिरू. कोणाचा अभंग आहे? ज्ञानोबरायांचा. हां, नामदेवरायांचा अभंग आहे. हां, बाळछंदातलं नाही, कशातलं आहे? समाधीतलं आहे. समाधी म्हणजे तोपर्यंत ही कीर्ती राहणार आहे. गुरुवारे सांगत असतात, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ज्ञानोबरायांची कीर्ती आहे, असं नाही जोपर्यंत ज्ञानोबरायांची कीर्ती आहे तोपर्यंत चंद्र सूर्य आहे, नित्य आहे. आणि नित्य असूनसुद्धा नूतन आहे, पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटते. म्हणून आईशी नित्य नवी जे कीर्ती, संतांची सगळी कीर्ती नित्य. अर्जुना ते माझी मूर्ती, अशी नित्य नूतन कीर्ती ज्या ठिकाणी दिसेल समजायचं ती माझी विभूती आहे. ह्या कीर्तीमध्ये तू मला पहा, माझं ध्यान तुम्ही करू शकता. आणि अवदार्यशी जे संपत्ती तेही मीची जाणे. काल भगवंतांनी सांगितलं होतं संपत्ती माझी विभूती आहे, श्री ही माझी विभूती आहे. पण ज्ञानोबारे नुसती श्री म्हणत नाहीत. कशी पाहिजे श्री? अवदार्येशी संपत्ती, म्हणजे त्या संपत्तीबरोबर अवदारी असेल तर ती माझी विभूती. नाही तर संपत्ती भरपूर आहे पण कंजूस, कधी दानधर्म नाही, कधी तीर्थयात्रा नाही. त्या कदरयू ब्राह्मणाची गोष्ट आली त्या नाथ भागवतात. त्याच्या घरात मुंग्यासुद्धा नव्हत्या की त्या मुंग्याला खायला पडेल साखर एवढी टाकू देत नव्हता, घरातल्यांना खाऊ देत नव्हता. मग आता दानधर्म करायचं तर सोडूनच द्या, स्वतःही खर्च करत नव्हता, नुसतं साठवून ठेवायचं. साठवूनी धन लावी पोराशी, हां काय, साचवूनी धन लावी पोराशी भांडण. असा मनुष्य, त्याची कीर्ती नाही. ती तर संपत्ती नाही का? आहे, पण ती माझी विभूती आहे का? नाही. जेता संपत्ती. आणि पुढे ओवी येणार आहे दया. अहो ही ओवी सांगा ना पूर्ण. आता दोन्ही वस्ती आलिया एका ठाया, ते जान धनंजया विभूती माझी. म्हणजे पुढे येणारच आहे ओवी. हां, म्हणजे संपत्ती बरोबर अवदार्यशी ज्ञानोबाराय म्हणतात ही माझी विभूती आहे. कोणती माझी विभूती आहे? आणि अवदार्येशी जे संपत्ती, ज्या संपत्तीबरोबर अवदार्य आहे, चांगल्या कार्याकरता धर्मकार्याकरता ती संपत्ती दिली जाते. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. चांगल्या कार्याकरता ती संपत्ती नेहमी खर्च होते. अशी जी काही संपत्ती असेल भगवान म्हणतात ती माझी विभूती आहे, तेही मीची जाणे. आणि ते गा मी वाचा जे सुखासनी न्यायाच्या आरूढोनी विवेकाच्या मार्गी चाले. तिसरी विभूती कोणती आहे? वाचा, वाणी, कीर्ती, श्री, वाक. वाक, वाणी. आपण काल चिंतन करून आलो कोणती वाणी घ्यायची देवाची विभूती. तर चांगली वाणी, गोड बोलणारी वाणी, सत्य बोलणारी वाणी, मधुर बोलणारी वाणी देवाची विभूती आहे. पण इथे ज्ञानोबारायांनी त्या वाणीला काही विशेषण दिली. ते गा मी वाचा, ती वाचा मी आहे. कोणती? जे सुखासनी न्यायाच्या आरूढोनी विवेकाच्या मार्गी चाले. न्यायाच्या सुखासनी आरूढोनी
जे विवेकाच्या मार्गी चाले ती वाचा. ही वाचा जी आहे ती आसनावर बसलेली आहे, सुखासनावर. कोणतं सुखासन आहे? कोणत्या सुखासनावर बसली? न्याय. न्यायाच्या सुखासनावर बसली आणि विवेकाच्या मार्गाने चालते. म्हणजे न्यायाला धरून जी वाणी आहे, विवेकपूर्वक जी वाणी आहे, त्या वाणीलाच सुख प्राप्त होतं. ऐशी वाणी बोलिये दिल का आपा खोय, आवरण को शीतल करे आपै शीतल होय. बोलू ऐसे बोल वेचिते वचन, जेणे राहे समाधान. ती वाणी अशी असते की दुसऱ्यालाही समाधानी करते, आपण स्वतःही समाधानी राहते. सुखाच्या न्यायाच्या सुखासनावर बसलेली आहे, आरोढलेली आहे. कधीच न्याय काय, निकाल वेगळा न्याय वेगळा. बरं का, कोर्टात निकाल लागतो का न्याय लागतो? कोर्टात काय लागतो? हां, तो कोणाच्या बाजूने लागतो? ज्याचं वजन जास्त तिकडून लागतो. न्याय असेलच सांगता येत नाही, म्हणजे नसेल असंही सांगता येत नाही. बरं का, काय कोर्टाला आपल्याला दोष देण्याचा अधिकार नाही. म्हणजे कशाला कोणाला दोष देता? पण लोकमान्य टिळकांच्या वेळेस अन्याय झाला. लोकमान्य टिळक म्हटले, या कोर्टाने जरी निकाल दिलेला असता माझ्या विरोधात, त्यांना शिक्षा झाली, देशाकरता लढत होते. म्हटले या कोर्टाच्या वर एक कोर्ट आहे, ते देवाचं कोर्ट आहे. इथे जरी मी दोषी ठरलेलो असलो तरी देवाच्या कोर्टात मी निर्दोष आहे. म्हणजे काय, न्याय वेगळा आहे, निकाल वेगळा आहे. ज्या वाणीमध्ये न्याय आहे, आता न्याय कशाला म्हणायचं? सत्तेच्या बाजूने असतो तो न्याय, बरोबर ना? सत्याला धरून त्याला न्याय म्हणता येईल ना. आणि सत्याला धरलेले या वाणीने आणि नेहमी विवेकाबरोबर चालते, विवेकाच्या मार्गाने चालते. विवेक नित्य काय, अनित्य काय, सार काय, असार काय, चांगलं काय, वाईट काय, त्या वाणीत ते दोष असतात ते सोडते. आटू वेगो विंदानो, हां, आशा शंका प्रतारणो, हे संन्यासीले अवगुणो जिया वाचा. वाणीतले दोष सांगितले. आटू म्हणजे काय? आढ्यतापूर्वक, काडकत अडकत. वेगू, वाणीत वेग नको जास्त. विंदाणू, पुन्हा आशा, त्या वाणीतून कोणाला काय आपली आशा प्रगट नाही झाली पाहिजे, शंका निर्माण नाही झाली पाहिजे. काय काय लोक बोलले की समोरच्याला शंकाच निर्माण होतात जास्त. कोणाची प्रतारणा नको वाणीतून, कोणाला कमी लेखायला नको, कोणाचं चित्त दुखवेल असं नको. आमचे गुरुवारी नेहमी आम्हाला सांगत असतात, आपल्या कीर्तनात कोणाची निंदा नाही आली पाहिजे, कोणाला दोष नाही गेला पाहिजे. म्हणून अशी वाणी आहे, न्यायाच्या सिंहासनावर बसलेली आहे, सुखासनावर बसलेली आहे. सत्याला धरलेलं आहे तिने, न्यायाची बाजू धरलेली आहे. आणि पुन्हा विवेक आहे तिच्याकडे. विवेकाच्या मार्गी चाले अशी जी वाचा आहे, भगवान म्हणतात, जिथे तुम्हाला दिसेल अशी वाणी, ती वाणी म्हणजे माझी विभूती आहे. भगवान परमात्मा बली महाराजांच्या दरवाजामध्ये गेले मागण्याकरता.
बलीला आनंद झाला. भगवंतानी ब्राह्मणाचं रूप धारण केलं होतं. बटूचं